निदा खान हिला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेलला चांगलंच भोवलंय। मतीन पटेलच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या घरावर कारवाई झाली आहे। संभाजीनगर पालिका प्रशासनाकडून त्याच्या घराच्या पाडकामाला सुरुवात झाली आहे। या पाडकामाच्या कारवाई आधीच मतीन पटेलनं घर आपलं रिकामं केलं होतं। सकाळपासूनच मतीन पटेलच्या घरावर बुलडोझरची कारवाई सुरू झाली आहे। जो है स्कूल के छोटे छोटे बच्चे, महानगर पालिका स्कूल है वहाँ से छोटे बच्चे आते जाती है। सामने जामा मस्जिद भी है और वो एरिया जो है काफ़ी पब्लिक अभी हो चुका है। पहले वो जब देशी दारू अड्डा बना था जब की बात थी कि वहाँ पे कुछ नहीं था, लेकिन अभी वहाँ पे पूरा एक बस्ती बन चुकी है और वहाँ पे ऐसा हो रहा है कि वहाँ से छोटे बच्चे, लड़के लड़कियाँ, यहाँ तक कि माँ बहनें वहाँ से जाती है। लेकिन अभी तक पुलिस आयुक्त तो सब कुछ इन सबको देने के बाद, लेटर देने के बाद भी कोई कार्रवाई नहीं हुई। और वहाँ से नहीं क्या लोग देशी दारू अड्डों के बाहर आते, पीते हुए आते हैं, कैसे भी आते हैं, अलग नज़र से देखते हैं बच्चों को, लड़कियों को, लड़कों को। यहाँ तक कि स्कूल के बच्चे वो देख के उनका माइंड डाइवर्ट हो रहा है दारू के मामले में। ही बुलडोझरनं कारवाई करतानाची दृश्य आपण पाहतोय। पालिका प्रशासनानं मतीन पटेल यांचे नगरसेवक यांच्या घराच्या पाडकामाला सुरुवात केली आहे। निदा खानला त्यांना आश्रय दिला होता। नाशिकमधलं कॉर्पोरेट जिहाद प्रकरण यातली ती संशयित आरोपी आहे। निदा खान, तिला आता अटक झाली आहे, पण गेल्या दीड ते 2 महिन्यांपासून ती गायब होती आणि याच घरात ती राहत होती असं समोर आलं। मतीन पटेल एमआयएमचे नगरसेवक छत्रपती संभाजीनगरमधील त्यांनी याच घरात निदा खानला आश्रय दिला होता आणि त्यानंतर आज पालिका प्रशासनानं मतीन पटेलच्या या घरावर बुलडोझरची कारवाई केली आहे। आज महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाच्या उचित कलमान्वये आम्ही संबंधितांना नोटिसेस दिलेले होत्या, मात्र त्यांचा कायदेशीर अपेक्षित असलेला जो खुलासा आहे तो नसल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी कारवाईसाठी आलेलो आहोत। मध्यंतराच्या कालावधीमध्ये संबंधित अतिक्रमणधारक यांनी माननीय उच्च न्यायालयामध्येही रिट पिटिशन दाखल केलेलं होतं, पण माननीय उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांमध्ये कुठल्याही प्रकारचे स्टे ऑर्डर देण्यासाठी नकार दिलेला होता आणि आमची जी अंतिम नोटीस आहे त्याला कालावधी पूर्ण झाल्यामुळे आज आम्ही आणि पोलीस विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग संयुक्तपणे ही कारवाई करत आहे। तर एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल याच्या घरावर आता छत्रपती संभाजीनगरच्या पालिका प्रशासनानं कारवाई केलेली आहे। बुलडोझरनं थेट घर पाडलं जात आहे, मात्र त्याआधीच मतीन पटेलनं आपलं घरही रिकामं केल्याचं कळत आहे। एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यानं निदा खानला ज्या घरात ठेवलं होतं ते घर पाडलं जात आहे। हे घर पाडण्यासाठी महापालिका अतिक्रमण विभागानं नारेगावात आपलं पथक पोहोचवलंय। बोला ना, हो येते तोडण्यात येत आहे। ही अतिशय महत्त्वाची बातमी। एक घर पाडलेलं आहे आणि आता दुसरं पाडण्यासाठी नारेगावात देखील आता महापालिकेचं अतिक्रमण विभागाचं पथक पोहोचलेलं आहे। आपले प्रतिनिधी सचिन जिरे थेट आपल्याला त्या सगळ्या घडामोडी संदर्भातले अपडेट देत आहेत। सचिन, हे मतीन पटेलचं दुसरं घर आहे का? नारेगावात आता अतिक्रमण विभागाचं पथक पोहोचलेलं आहे आणि बुलडोझरनं आधी सकाळपासून जी कारवाई केली आहे ती कुठल्या विभागात केली? हाच नारेगाव भाग आहे जिथं मतीन पटेल राहत होता, मात्र इथून 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर त्याचं घर होतं आणि ज्या ठिकाणी त्याने TCS प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिला लपवलं होतं, आश्रय दिला होता, तो हाच घर आहे। आता जे मनपाचं पथक आणि पोलीस इथं धडकलेले आहेत, बुलडोझर देखील या ठिकाणी आता धडकलेले आहे। आता हा घर देखील ही इमारत तोडण्याची तयारी सुरू आहे आणि आता आतमध्ये कोणी आहे का याचा तत्पूर्वी या ठिकाणी तपास केला जातो, कारण की आतमध्ये कोणी असेल तर ही कारवाई केली जाते। त्यामुळं आता पोलीस आतमध्ये गेलेले आहेत आणि यानंतर आता ह्या भिंतीची इमारत आहे ती तोडण्याचं काम आता सुरू होणार आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। आपले प्रतिनिधी सचिन जिरे तिथे उपस्थित आहेत। पालिका प्रशासनाकडून आता नारेगावातलं जे मतीन पटेलचं घर आहे जिथे तो राहायचा त्या घराचं देखील पाडकाम सुरू करण्यात येईल। बुलडोझर तिथे पोहोचलेला आहे। अतिक्रमण विभागाचं पथक तिथे दाखल झालेलं आहे।
नाशिकमधलं TCS जिहाद प्रकरण जे आहे, कॉर्पोरेट जिहाद प्रकरण, याच प्रकरणातली जी आरोपी आहे निदा खान, ही सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून, महिन्यांपासून ती गायब होती, ती फरार होती, तिचा मागोवा लागत नव्हता. मात्र अखेर पोलिसांनी तिला शोधलं आणि ती सापडली तर कुठे, तर MIM नगरसेवकाच्या घरी. त्यामुळे निदा खानला अटक झाल्यानंतर MIMचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर देखील आता कारवाई केली जाते. निदा खानला ठेवलेल्या घरावरच आता बुलडोझर फिरवला जातोय. एक घर पाडण्यात आले, सकाळपासूनच कारवाई सुरू झाली आहे. आणि आता हे नारेगावातलं दुसरं घर, त्याच्यावर आपण बघतोय की बुलडोझर चालतोय. सचिन, मी पुन्हा तुमच्याकडे येते. ही जी कारवाई केली जाते त्याचं नियोजन कसं करण्यात आलंय? एक घर आज सकाळी पाडलं, हे दुसरं घर पाडलं जात आहे. अजून कोणती त्याची घरं आहेत का की ज्याच्यावर कारवाई केली जाणार आहे? त्याचा एक मती जो नगरसेवक आहे त्याचा एक कार्यालय होता, तो कार्यालय पूर्ण जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मती ज्या ठिकाणी राहायचा ते घर देखील पाडण्यात आलेलं आहे. त्याच बाजूला 3 दुकानं देखील होती, ती देखील आज पाडण्यात आलेली आहे सकाळपासून. आणि आता हा जो घर आहे हा ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर असा एक मोठी इमारत आहे. आणि ही याच ठिकाणी निदा खानला या आश्रय देण्यात आलं होतं. आता हा जो घर आहे हा पूर्ण या घराची पूर्ण तपासणी पोलिसांनी केलेली आहे. प्रत्येक खोलीमध्ये जाऊन त्यांनी तपासणी केलेली आहे. आणि व्यक्ती या ठिकाणी आहे का, तुम्ही राहतोय का, याची शहानिशा या ठिकाणी पोलिसांनी आता केलेली आहे. ही शहानिशा नंतर आता तुम्ही या घराच्या आजूबाजूला पाहतात की अशा पद्धतीचे बुलडोझर, पोकलेन हे उभे करण्यात आलेले आहे. आता या सहाय्याने आता हे जे घर आहे हे अनधिकृत असल्याने, बांधकाम असल्याने आता हे जमीनदोस्त करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाते. त्यासाठी इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बल आलेलं आहे. त्याचबरोबर मनपाचं पथक, अतिक्रमण विरोधी पथक आलेलं आहे. मनपाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहे. आणि शेवटची पुन्हा एकदा पाहणी केली जाते की आतमध्ये कोणी आहे का किंवा काही मौल्यवान वस्तू आहे का, जेणेकरून कुठलाही आक्षेप येऊ नये अशा पद्धतीची ही कारवाई केली जाते. आत्ताच या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात की ही जी वीज आहे या घराची वीज तोडण्यात आलेली आहे. घराची वीज तोडल्यानंतर आता मनपाचे जे अधिकारी आहे, या पूर्ण याचे प्रमुख आहे वावळे, यांनी देखील ही शहानिशा केलेली आहे. आणि आता ते काही क्षणातच ते या ठिकाणी पथकाला आदेश देतील आणि त्यानंतरच लगेचच ही कारवाई आता सुरू होणार आहे. कुठल्याही क्षणी ही जी घर हा जो आहे निष्कासित करण्याची कारवाई आहे ही सुरू होऊ शकते. या ठिकाणी आता तुम्ही पाहू शकतात की वावळे आहे जे यांना आदेश देत आहेत. तिथे जे बुलडोझर आहे, पोकलेन आहे, JCB आहे, त्यांच्या चालकांना सूचना करतायत. आणि यानंतरच आता लगेचच ही जी बिल्डिंग आहे ही तोडण्याची, निष्कासित करण्याची जी प्रक्रिया आहे ती आता सुरू केली जाणार आहे. जवळपास मतींचे 9 जे मालमत्ता आहे त्या निष्कासित करण्यात आलेली आहे. आणि ही जी मालमत्ता ही देखील आता निष्कासित करण्यात येत आहे. MSCBचे जे कर्मचारी, अधिकारी ते देखील या ठिकाणी आलेले आहे. अशा पद्धतीने जे संपूर्ण वीज आहे ती वीज कट करण्यात येत आहे. चारी बाजूला या परिसरामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी, अधिकारी, त्याचबरोबर पोलीस दल आणि महानगरपालिकेचा जो सुरक्षा बल आहे तो या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. कुठल्या अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी देखील मोठा खबरदारी घेतलेली आहे. या संपूर्ण जो नारेगाव परिसर आहे, या नारेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात ती मागवण्यात आली. आता तुम्ही पाहू शकता आताची मोठी बातमी या ठिकाणी आता घर जो तोडायला सुरुवात झालेली आहे. याच घरामध्ये निदा खानला आश्रय देण्यात आला होता. जी TCS प्रश्नातील आरोपी मानली जाते, प्रमुख आरोपी मानली जाते. आणि आता तुम्ही पाहू शकता की ही जी निदा खानला जिथं आश्रय दिला होता तो घर तोडण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. 2 JCB या बाजूला, 2 JCB त्या बाजूला, अशा पद्धतीने 4 JCBच्या साहाय्याने, पोकलेनच्या साहाय्याने हा जो घर आहे तो आहे. ही जी मोठी कारवाई छत्रपती संभाजीनगरच्या नारेगाव भागामध्ये होती. या प्रकरणात नाव आल्यानंतर 3 दिवसाची नोटीस या ठिकाणी देण्यात आली होती. तातडीने सूचना देखील नोटीसद्वारे या मतीला देण्यात आली. मात्र या
अधिकृत पुरावा त्या ठिकाणी देण्यात आले नाही. त्यानंतर आता फायनल नोटीस काल देण्यात आली होती. उच्च न्यायालयामध्ये देखील मतींच्या वतीने जाण्यात आलं, मात्र कुठलाही दिलासा मिळाल्यानंतर आता मनपाच्या पथकाने महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे. आणि आता तुम्ही पाहू शकता की समोर अशा पद्धतीने हे जे घर आहे ते तोडण्याचं काम आता सुरू झालेलं आहे. जवळपास खालचा जो मजला आहे, मजल्याचे तिन्ही बाजू ही ज्या पूर्णपणे तोडण्यात आलेल्या आहे. फक्त एक बाजू आता शिल्लक राहिलेली आहे. हा जी लाईव्ह दृश्य पाहू शकतात की तुम्ही अशा पद्धतीने हा जो घर आहे हा निष्कासित करण्यात येत आहे. अर्थात सचिन, ही कारवाई केली जाते, पण आपण आपल्या प्रेक्षकांना थोडी पार्श्वभूमी सांगूया. हे प्रकरण नेमकं कधीपासून सुरू झालं? मतीन पटेलचं आता नगरसेवक पदही धोक्यात आलेलं आहे. त्यानं निदा खानला लपवलं, त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर पालिका प्रशासनानं ही कारवाई सुरू केली आहे. मात्र ह्याची जी पार्श्वभूमी आहे ती तुम्ही जरा प्रेक्षकांना सांगा. जो नाशिकमध्ये जेव्हा कथित कार्पोरेट जिहाद प्रकरण समोर आलं होतं, त्यानंतर निदा खान हिचं नाव जेव्हा समोर आलं होतं महिला आणि पोलिसांच्या तपासांमध्ये, तेव्हा निदा खान ही फरार होती. अनेक दिवस निदा खान ही फरार होती, तिचा मागोवा लागत नव्हता. मात्र पोलिसांनी जेव्हा तांत्रिक तपास केला तेव्हा असं कळालं की निदा ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि ती एका MIM नगरसेवक म्हणजे तो मतीन, ज्याचं घर तोडलं जातं त्या मतीनच्या संपर्कात आहे. अशा पद्धतीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर नाशिक पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर पोलिसांची मदत घेतली आणि नगरसेवकची जे निवडणुका होत्या मनपाच्या, त्या संदर्भात जेव्हा उमेदवारी मिळाल्यानंतर मतीन जेव्हा प्रचार करत होता त्यावेळेस काही वादविवाद होऊ नये यासाठी त्याला सुरक्षा पुरवण्यात आली होती. त्या सुरक्षेचा बहाणा करून चौकशीच्या माध्यमातून पोलिसांनी मतीनला बोलवलं आणि त्या चौकशीमध्ये असं समोर आलं होतं की निदा खानला त्याने आश्रय दिलाय. त्यानंतर पोलिसांनी 2 ते 3 दिवस साध्या वेशामध्ये याच परिसरामध्ये, जिथे आता घर तोडलं जात आहे, जे दृश्य तुम्ही पाहता याच परिसरामध्ये साध्या वेशात महिला पोलिसांनी रेकी केली होती आणि तिथंच पाळत ठेवली होती. आणि त्यानंतर जेव्हा मतीनने होकार दिला की होय निदा याच घरामध्ये राहते, त्यानंतर पोलिसांनी इथं येऊन ह्या लोकेशन ट्रेस केलंय. त्यानंतर मतीनच्या साहाय्याने निदापर्यंत पोहोचल्या. मध्यरात्रीच्या सुमारात रेड करून या ठिकाणून निदाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. जेव्हा निदा या ठिकाणी अनेक दिवस वास्तव्यात होती, त्यानंतर मतीन सातत्याने त्याच्या संपर्कात होता, सातत्याने त्याला मदत करत होता, अशी देखील माहिती समोर आलेली आहे. आणि त्याने जेव्हा या ठिकाणी त्याला निदा राहायची, ती बाहेर देखील यायची नाही, दरवाजा देखील उघडायची नाही, अशा देखील माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी दिलेली. आणि आज घडीला जर आपण पाहतो की अशाच पद्धतीचे गुन्हेगारांना सहकार्य, एका गुन्ह्यामध्ये फरार असलेल्या एका व्यक्तीला अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींनी सहकार्य करणं कितपत योग्य आहे, अशा पद्धतीचे देखील प्रश्न हे उपस्थित केले गेले. आणि त्यानंतर जे मतीन आहे, मतीनला देखील सह आरोपी या गुन्ह्यामध्ये करण्यात आलं होतं. त्यानंतर जेव्हा सर्व माहिती समोर आली, ज्या ठिकाणी आश्रय देण्यात आलं त्या ठिकाणची ही बिल्डिंग होती ती अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. त्याचबरोबर मतीन ज्या ठिकाणी राहतो ते घर देखील अनधिकृतपणे बांधण्यात आलं होतं, त्याची दुकानं देखील अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. त्याचबरोबर एका नाल्यावरती ज्या ठिकाणी त्याने अतिक्रमण केला होता, कब्जा केला होता, पदाचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात शेड मारले होते, ते कार्यालय देखील आता मनपा पथकाने निष्कासित केलेलं आहे. जवळपास 9 ज्या मालमत्ता आहे मतीनच्या मालकीच्या होत्या, तर मतीनच्या नातेवाईकांच्या मालकीच्या होत्या, ज्या अनधिकृत होत्या, त्या सर्वच्या सर्व मालमत्ता आता निष्कासित करण्यात आलेले आहे. तुम्ही समोर पाहू शकतात की ही बिल्डिंग आहे, अशा पद्धतीने विना परवानगी ही बिल्डिंग या ठिकाणी बांधण्यात आली होती आणि ही बिल्डिंग आता निष्कासित करण्याचं जे काम आहे आता सध्या सुरू आहे. आता फक्त अतिक्रमण विभागाच्या वतीने ही मतींवर कारवाई केली जाते. पुढील काळामध्ये तपासात अजून काही निष्पन्न झाल्या तर नाशिक पोलीस देखील पुढचं ऍक्शन घेऊ शकतात, अशी शक्यता आता निर्माण झालेली आहे. मात्र आज घडीला ही जी कारवाई होत आहे हा इशारा आहे गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांसाठी की जर गुन्हेगारांना मदत कराल तर तुमच्यावर देखील थेट कारवाई होऊ शकते. हा देखील एक इशाराच या माध्यमातून प्रशासनाने दिल्याचं आपण सांगता येईल. बरोबर आहे सचिन, आज मतीन पटेल याच्या अनधिकृत बांधकामावरती कारवाई केली जाते. तुम्ही मगाशी असा उल्लेख केला की त्याची एकूण 9 मालमत्ता आहेत आणि या सगळ्या मालमत्ता त्याच्या बहुतेक अनधिकृतच आहेत. तर या बाकीच्या मालमत्तांवरती देखील अशीच कारवाई होईल का?
नक्कीच बाकीचे महानगरपालिकेचे जे अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख आहेत वाहुळे यांनी स्वतः पुढारी न्यूजशी बोलताना हे स्पष्ट केलेलं आहे की अनधिकृत 9 मालमत्ता आहेत, त्या 9च्या 9 अनधिकृत मालमत्ता ज्या निष्कासित केली जाणार आहे आणि त्यातील बहुतांश मालमत्ता आत्तापर्यंत निष्कासित केली गेलेली आहे। ही शेवटची जी बिल्डिंग होती, आता ही देखील बिल्डिंग आता पूर्णपणे जमीनदोस्त करण्याची तयारी सुरू झालेली आहे। जवळपास अर्धी बिल्डिंग ही तोडण्यामध्ये मनपा आतापर्यंत यशस्वी झालेली आहे। बाकी पुढचा जो वरचा भाग आहे आता ती देखील तोडण्याची कारवाई आता सुरूच आहे। बरोबर आहे, हे मतीन पटेलचं घर आहे, MIMचे नगरसेवक। या संदर्भातले काही अधिकचे अपडेट आहेत की सध्या मतीन पटेल काय आहे, त्यांच्यावरती गुन्ह्याची नोंद झालेली आहे। दुसरीकडे निदा खान आता कोठडीमध्ये आहे, पण या सगळ्या प्रकरणाचे धागे तरी अजून कुठपर्यंत रोवले गेले? जर आपण पाहिलं तर या प्रकरणावरून राज्यातले मोठे जे नेते आहेत आरोप प्रत्यारोप करतायत। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। त्या छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय सिरसाट यांनी गंभीर आरोप केलेले आहे, कारण की MIMचे हे नगरसेवक आहे आणि MIMचे जे प्रदेशाध्यक्ष आहे, माजी खासदार माजी आमदार जे आहेत ते इम्तियाज जलील या शहरात राहतात आणि त्यांचेच निकटवर्तीय म्हणून या मतींकडे पाहिलं जात होतं। मात्र त्या इम्तियाज जलील यांच्यावर देखील आता आरोप केले जात आहेत। या प्रकरणामध्ये त्यांचा देखील समावेश असल्याचे आरोप या संजय सिरसाट यांच्याकडून करण्यात आलेले आहे। हा प्रकरण फक्त नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर आणि निदापुरता मर्यादित नसून हा जो आहे तर इंटरनॅशनल रॅकेट असल्याचं आरोप संजय सिरसाट आणि मंत्री आहेत, त्यामुळे त्यांच्या वक्तव्यावरती गंभीर आरोप आहे हा इम्तियाज जलील यांच्यावरती। आणि इम्तियाज जलील यांनी याच्यावरती अजूनही देखील स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे। या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी देखील मंत्री संजय सिरसाट यांनी मागणी केलेली आहे। त्याचबरोबर ते असं देखील म्हणतायत की इम्तियाज जलीलसाठी जेलचे दरवाजे उघडे झालेले आहेत आणि कधीही जेलमध्ये इम्तियाज जलील जाऊ शकतात असं देखील वक्तव्य, असा देखील आरोप संजय सिरसाट यांनी काल केलेला आहे। त्यामुळे या प्रकरणाला आता गंभीर वळण निर्माण होत आहे। बरोबर आहे सचिन, त्यामुळे ही जी अनधिकृत बांधकामं आहेत ही फक्त मतीन पटेलचीच आहेत ज्यावर आता कारवाई केली जाते। हे प्रकरण समोर आलं त्यामुळे अनधिकृत बांधकामाचा मुद्दा समोर आला, पण महापालिकेनं आतापर्यंत कधी लक्षच दिलं नाही का? हाही एक महत्त्वाचा सवाल आहे। अजून किती अशी अनधिकृत बांधकामं आहेत ज्याकडे आता महापालिकेला लक्ष देणं गरजेचं आहे? हाही एक गंभीर प्रश्न। धन्यवाद सचिन, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी। तुमच्याकडून या सगळ्या घडामोडींसंदर्भातले कारवाई संदर्भातले अपडेट घेतच राहू।